ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या वार करी संतांच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संत मस्तक है पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक पायावरी या वार करी संताच्या संताच्या वार करी संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या झाले रामराज्य काय उणे आम्हाशी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जीविता गे बाई अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके आवडते आणि प्रिय भक्त वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा तुकारामामधलं जे राम आहे त्या रामाचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरी विठ्ठल. गेल्या अनेक वर्षांपासून 500 वर्षांपासून ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो आज तमाम भारतीयांच्या आणि रामभक्ताच्या हिंदू बांधवाच्या अस्मितेचा प्रश्न असणारा आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो त्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा हा आनंदाचा उत्सव आणि त्या उत्सवातली आजची सेवा. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. श्रीराम मंदिर निधी संकलन समिती, श्रीराम मंदिर वडवणी ट्रस्ट समिती, माता चौंडेश्वरी देवी उत्सव समिती, श्रीराम नवमी तरुण मंडळी उत्सव समिती, संपूर्ण तमाम पुण्यभूमी पावन क्षेत्र वडवणी शहरातील संपूर्ण नागरिक आणि तमाम हिंदू बांधवांच्या तमाम श्रीराम भक्तांच्या या प्रमुख आयोजनाने चालू असलेला हा वडवणीचा आजचा हा प्रभू श्रीरामाचा उत्सव. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. इतका आनंदाचा क्षण आहे महाराज. झाले रामराज्य माऊली आत्ताचे शब्द नाहीत बरं का.
या उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातले अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे मृदंग क्षेत्रातले ज्यांचं नाव आज महाराष्ट्रामध्ये आदराने घेतल्या जात आहे ते मृदंगाचार्य मृदंग मारतंड माऊली महाराज खोटे आहेत. आमचे श्री हरिभक्तीपरायण बालाजी महाराज सरकटे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम गायन सध्या आहे आणि असा व्यक्ती नाही की त्यांना ओळखत नाही. यूट्यूब चॅनल उघडलं, टी व्ही लावली की ते लगेच दिसायला लागतात, एवढी त्यांची ख्याती आहे. आमचे दिग्विजय महाराज आहेत. संपूर्ण महोत्सव समिती आहे ज्यांच्या आशीर्वादाने हा शाकंभरी पौर्णिमेचा हा उत्सव चाललेला आहे. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते श्री हरिभक्तीपरायण नवनाथजी बाबा चिनके महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, आमचे मृदंगाचार्य अशोक महाराज आहेत. नंतर वडवणी शहरातली सगळीच सर्वांची नावं घेता येतील, पण तुम्हा सगळ्याचे नावं मीच घेतले पाहिजे असं काही नियम नाही. तुमचे नावं घ्यायला घरी सोय करून ठेवलेली आहे बरं का. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हे शब्द आताचे शब्द नाही आहेत, हे इतिहासातले शब्द आहेत. याला प्रदीर्घ काळाचा इतिहास आहे. आता इतिहास कशाला म्हणायचं? त्याच्यामध्ये संधी आहे. ज्याला व्याकरणाचा अभ्यास आहे त्याला कळेल. इति, ह आणि आस असे 3 शब्द मिळून तयार झालेला आहे इतिहास. विठाला 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 विठाला. इति म्हणजे ऐसा, हा म्हणजे हुआ, आस म्हणजे था. ऐसा हुआ था जिसमें है उसको इतिहास कहते हैं. विठाला 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 विठाला. प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येमध्ये झाला. सर्व अयोध्यावासियांना आनंद झाला. आनंदाने सगळी अयोध्यावासी डोलायला लागलेली आहे. आणि हा आनंद उत्सव साजरा करत असतानाच प्रभू श्रीरामाला वडिलाच्या वचनपूर्ती करता वनवासात जावं लागतंय. वनवासामध्ये गेल्यानंतर रस्त्याने जात असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक प्रभू श्रीरामाला भेटतायत. सगळा वनवास पूर्ण केला. प्रभू श्रीरामाचं रावणाचं युद्ध झालं. तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर कसं झालं? आता उत्सव म्हणलं लवकर होतं बरं का. त्याच्यासाठी स्पेशल रामायण लावावं लागतं. आणि यावर्षी लबडे महाराजांना वेळ नसल्यामुळं पुढच्या वर्षी रामायण ठेवावं म्हणून मी पूर्ण सांगणार आहे. विठाला 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 विठाला. प्रभू श्रीरामाचं आणि रावणाचं युद्ध झालं. युद्ध जिंकल्यानंतर 14 वर्ष पूर्ण होतात. शेवटचा दिवस आहे आणि तेवढ्यामध्ये प्रभू श्रीरामांना भरताची आठवण होते. जेव्हा चित्रकूट पर्वतावरती प्रभू श्रीराम असताना वनवासात जात असताना भरताला कळलं की आपल्यामुळे प्रभू श्रीरामाला वनवास मिळालेला आहे. आणि प्रभू वनवासाला चाललेले आहेत. भरताने सगळी परिस्थिती जाणून घेतली. परत भरत आल्यानंतर जे नंदीग्रामामध्ये त्यांच्या पूर्वजांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रतिमा होत्या. त्या प्रतिमेचं भरतजी दर्शन करायला लागले. आणि दर्शन करत असताना एक प्रतिमा अशी दिसली की ज्या प्रतिमेमध्ये दशरथाचा फोटो होता. भरताने विचारलं ये किसकी तस्वीर है? बोले महाराज आपके पिताश्री की. मेरे पिताश्री? इनकी तस्वीर यहां क्यों? ये जो हमारे आज है नहुष है, ये रघुकुल के अभी तक के जितने गुजरे हुए हमारे पूर्वज है उनकी तस्वीर लगी हुई है. इनमें पिताजी की तस्वीर क्यों लगाई है?
त्यावेळेला सेवकाने सांगितलं, महाराज आपले पिताश्री सुद्धा गेलेले आहेत. कशामुळे गेलेले आहेत, कोणामुळे गेले, काय झालं, घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. आणि सांगितल्यानंतर अयोध्येमध्ये भरतजी गेल्यानंतर कैकेयीला हवं नको तेवढं बोलले. आणि बोलल्यानंतर सगळ्या अयोध्यावासियांना घेऊन प्रभू श्रीरामांना विनंती करण्यासाठी जंगलामध्ये गेलेले आहेत, अरण्यामध्ये गेलेले आहेत. आणि प्रभू श्रीरामांना सांगितलं, तुम्ही परत चला, तुमची अयोध्येला गरज आहे. तुम्ही जर अयोध्येमध्ये आला नाही तर संपूर्ण अयोध्या मरण पत्करल्याशिवाय राहणार नाही. प्रभूजींनी सांगितलं, मी आलो असतो पण आपल्या कुळाची रीत आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. आमच्या रघुकुलाची रीत आहे, प्राण गेला तरी चालेल पण दिलेलं वचन मोडायचं. मला माझ्या करता का हो, माझ्या करता नाही पण माझ्या वडिलाच्या वचना करता 14 वर्षाचा वनवास सहनच करावा लागणार आहे. आणि हे वाक्य प्रभू श्रीरामाच्या ऐकल्यानंतर विनंतीलाही मान पडत नाही हे भरताच्या लक्षात आलं. आणि भरतजींनी सांगितलं, प्रभूजी मी या पादुका आणलेल्या आहेत, याच्यावरती तुमचे चरण ठेवा आणि त्या पादुका मला परत द्या. प्रभू श्रीरामाने चरण ठेवले, पादुका घेतल्या. त्या पादुका भरतजींनी डोक्यावरती घेतल्या आणि डोक्यावरती घेऊन प्रभू श्रीरामाला सांगितलं, रामजी एक बात सुनिए, मैं ये पादुका लेकर के जा रहा हूं, लेकिन एक बात कान खोल करके याद रखिए कि जब मैं 14 बरस तक नंदीग्राम में रह करके आपकी पादुकाएं सिंहासन पर विराजमान करके ये राज्य चलाऊंगा, लेकिन जब 14 बरस का अंतिम दिन तक आपकी राह देखूंगा, यदि आप 14वें वर्ष के अंतिम दिन में नहीं आए तो यह भरत आग्नि में त्याग करके जल जाएगा, यह हमारा प्रण है. प्रभू श्रीरामाने सांगितलं, हरकत नाही, वनवासाच्या 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मी अयोध्येमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. प्रभूजींना आठवलं, युद्ध संपलेलं आहे, आज शेवटचा दिवस आहे, जर मी गेलो नाही तर भरत जिवंत राहत नाही. आणि म्हणून आता इतक्या लवकर कसं पोहोचायचं याची काळजी प्रभू श्रीरामाला पडली. त्यावेळेला बिभीषणजी जवळ होते. बिभीषणाने सांगितलं, काळजी करायचं काम नाही प्रभूजी, आपल्याकडे पुष्पक विमान आहे, तात्काळ आपण अयोध्येला जाऊ, तुम्ही काळजी करू नका. आणि मग त्या पुष्पक विमान तात्काळ त्या ठिकाणी आणलेले 14 प्रमुख मंडळी होती, नल, नील, जांबुवंत, सुग्रीव, बिभीषण, हनुमंत, राम, लक्ष्मणजी, सीता, बिभीषण, ऋषमुख, शृंगी, गवाक्ष आदी 14 मंडळी त्या विमानामध्ये बसलेली आहेत. आणि बसल्यानंतर अयोध्या या ठिकाणी शरयूच्या पलीकडच्या काठावरती विमान थांबलेलं आहे. विमान थांबल्यानंतर सगळे खाली उतरले आणि बसल्यानंतर प्रभू श्रीरामाने हनुमानजींना बोलून घेतलं, हनुमानजी इधर आइए. जी प्रभु जी, नंदीग्राम में भरत हमारी राह देख रहा है, यदि हम आज दोपहर तक नहीं जाएंगे तो भरत जी अपने प्राण का त्याग कर देंगे. आप एक काम करिए. जी आज्ञा महाराज. आप नंदीग्राम में जाओ और भरत जी को कहो कि आज दोपहर तक तुम्हारे भाई श्री राम अयोध्या में पधारने वाले हैं, लेकिन एक बात कान खुल करके सुनो, ये बात कहते समय जरा धीरे से कहो, नाहीतर 14 वर्षाने आपला भाऊ येतोय हे ऐकल्यानंतर त्या आनंदाच्या भरामध्ये हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार नाही बरं का. हनुमानजीने उड्डाण केलं, नंदीग्रामामध्ये गेले आणि गेल्याबरोबर भरतजी ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत. हातामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, समोर चिता रचलेली आहे, लाकडं रचलेले आहेत. आणि भरताने प्रण केलेला होता की आज जर संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत वाट पाहायची, तोपर्यंत प्रभू श्रीरामाचं भजन करायचं, आणि 6 वाजेपर्यंत नाही आले तर आपल्या हाताने चिता पेटवायची आणि त्याच्यात उडी टाकायची.
ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले भरतजी आहेत, तेवढ्यामध्ये हनुमानजी त्या ठिकाणी येतात. हनुमानजीने आवाज दिला, भरतजी. भरताने डोळे उघडले, पाहिलं, आप हनुमान जी हो? हाँ मैं हनुमान. आपको एक बात बतानी है. बताओ जल्दी. जरा धीरज रखो. नहीं नहीं आपको एक बात. अरे बताओ जल्दी. नहीं नहीं थोड़ा सा धीरज रखो. आपको एक बात बतानी है. अरे बताओ जल्दी. कब मेरे मरने के बाद बताएगा क्या? बताओ जल्दी. भरत जी आज दोपहर तक आपके भाई प्रभू श्री राम अयोध्या में पधार रहे हैं. हे वाक्य ऐकल्याबरोबर हनुमानाच्या शेजारी भरतजीने नाचत उड्या मारल्या बरं का. भरतजी हनुमानजीला प्रदक्षिणा करून नाचायला लागले. एक भाऊ 14 वर्ष वनवासामध्ये गेल्यानंतर तो परत आल्यानंतर इतका आनंद झाला की प्रभू श्रीरामाचे भाऊ भरतजी हनुमानाच्या बाजूला फेऱ्या घालून प्रदक्षिणा घालून नाचायला लागले. रामायण याच्यासाठी ऐकायचे बरं का. याच्यासाठी रामायणाची गरज आहे. अहो ईद बऱ्या बांधासाठी एक भाऊ भावाचा खून करतो आणि जेलमध्ये जातो आणि 14 वर्षानंतर एक भाऊ परत येतो आणि त्याच्यासाठी प्रभू भरतजी हनुमानजीच्या शेजारी फेऱ्या मारतात. इतका आनंद भरतजींना झाला आणि भरताने सांगितलं, हनुमान जी ये वार्ता कहने के बदले में आपको बख्शिश में क्या दूं, लेकिन मैं बख्शिश देने वाला हूं. हनुमान जी जब प्रभु श्री राम और सीता मैया आएंगी, अयोध्या उनका स्वागत करेगी और प्रभु श्री राम जी और सीता मैया सिंहासन पर बैठेंगे और उनकी कौशल्या माता आरती उतारेगी, वशिष्ठ जी कुमकुम तिलक करेंगे और ये देखने के बाद हमारे आंखों में से आंसू आ जाएंगे, तब पवित्र हुई ये आंखें निकाल करके मैं आपको बख्शिश में दे दूंगा. हा भाव आहे बरं का. हे छोटे त्याच्यातले बारकावे आहेत. प्रभू श्रीरामाचं अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे. कौशल्या माता आरती घेऊन आलेली आहे. वशिष्ठजी समोर झालेले आहेत. राज सिंहासनावरती प्रभू श्रीरामांना आणि सीता मैयाला बसवलेलं आहे. सगळं दृश्य कसं असेल बघा. सगळी अयोध्या उत्सव साजरा करते आणि त्यावेळेला अयोध्यामध्ये वशिष्ठांनी प्रभू श्रीरामाला कुमकुम तिलक केल्यानंतर आणि कौशल्या मातेने आरती ओवाळल्यानंतर जो आनंद अयोध्यावासियांना झाला तो आनंद तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या झाले राम राज्य कायवुने आमासी. हा झाले राम राज्य कायवुने आमासी. झाले राम राज्य कायवुने आमासी. झाले राम राज्य कायवुने आमासी. झाले राम राज्य कायवुने आम्हासी. 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 धरणी धरी पिके गाई बोलल्या मैसी. धरी पिके गाई ओळल्या मैसी. धरी पिके गाई बोलल्या मैसी. धरी पिके गाई ओळल्या मैसी. राम वेळा आम्ही गावू विये. राम वेळा आम्ही गावू विये. राम
अयोध्यावासियांना अतिशय आनंद झालेला आहे आणि या ठिकाणी रामराज्याचा आनंद संपूर्ण अयोध्या साजरी करते. पाठीमागे जे तरुण रामभक्त उभे आहेत त्यांना विनंती आहे, इकडे पुढे जागा आहे बसायला आपल्या सगळ्यांना. या पुढे या सगळे, या पुढे, पुढे जागा आहे इकडे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये आलेले आहेत. अयोध्यावासियांना आनंद झालेला आहे. अयोध्येमध्ये आल्याबरोबर प्रभू श्रीरामांनी पहिलं दर्शन जर कोणाचं घेतलं असेल तर माता कैकेयीचं दर्शन घेतलं. आपल्याला प्रश्न पडेल की जिच्यामुळे वनवास मिळाला त्या कैकेयीचं दर्शन प्रभू श्रीरामांनी पहिल्यांदा का घेतलं. प्रभू श्रीरामजी म्हणतात की मी माता कैकेयीचं पहिल्यांदा दर्शन घेतो त्याचं कारण असं आहे, मला 8 गोष्टी जर जगाला कोणामुळे शिकायला मिळाल्या असतील तर त्या कैकेयीमुळे मिळालेल्या आहेत बरं का. कोणकोणत्या 8 गोष्टी? तातस्नेहो भरत महिमा पौरुषम वायुसूनो सख्यम चापी प्लवगंद्रिपते क्वापि सौमित्री भक्ति सीता सत्यम मम भुजबलम वैरिणाम वैरभावः एतत् सर्वं तव चरणयोर मातरेश प्रसाद. या 8 गोष्टी जर कोणामुळे शिकायला मिळाल्या असतील तर त्या कैकेयीमुळे शिकायला मिळाल्या, म्हणून पहिलं कैकेयीचं दर्शन. तुम्ही म्हणाल श्लोकात सांगितलं ना पण कळलं नाही ना. आता वेळ झालेला आहे बरं का, पण नाही सांगावं तर आमच्यावर आक्षेप येतो पुन्हा. एखादं कीर्तन झाल्यानंतर उठून जाता जाता तंबाखूला चुना लावत म्हणतं त्या बाबांनी ते सांगितलं नाही रे, येतच नसल त्यांना. 8 गोष्टी कुणामुळे कळल्या असतील तर त्या कैकेयीमुळे कळाल्या. कोणत्या गोष्टी? तातस्नेहो, बाप मेला, मुलगा मेला तरी बाप मरत नसतो बरं का. एखाद्याचा तरुण मुलगा जावा आणि तरुण मुलगा गेल्यानंतर बाप म्हणत असतो माझा हत्ती गेला बापा. हत्तीसारखा भलवान मुलगा असतो ना त्याचा. आता मी कोणाकडं पाहू बापा, मला गावच्या विहिरी दाखवा बापा. आता तो त्याच गावात राहतो, त्याला त्याच्या गावातल्या विहिरी माहित नाही का. हे असं नाटक तासभर चालतं पण बाप मरत नाही. पण आपला मुलगा वनवासाला गेलाय हे ऐकल्याबरोबर 6व्या दिवशी राजा दशरथाने प्राण सोडले. म्हणून राजा दशरथाचं श्रीरामावरती किती प्रेम होतं हे जर कोणामुळे कळलं असेल तर कैकेयीमुळे कळलं, म्हणून कैकेयीचं दर्शन. भरत महिमा, भावाचं भावावरती किती प्रेम, भरताचं श्रीरामावरती किती प्रेम हे जर कोणामुळे कळलं असेल तर कैकेयीमुळे कळलं बरं का. प्रभू श्रीराम वनवासाला चाललेले आहेत. जात असताना सगळ्यात सुरुवातीला वनदेवीचं दर्शन झालं. वनदेवी समोर सेवेकरता उपस्थित झालेली आहे. प्रभुजी मैं आपकी क्या सेवा करूं, आप हमारे राज्य में पधारे हैं. आणि वनदेवी समोर उभा राहिल्यानंतर प्रभुजी म्हणतात वनदेवी मला तुझी काही सेवा नको, तुला जर सेवाच करायची असेल तर माझ्याकरता एक गोष्ट कर, मी या ज्या रस्त्यावरती काटे पडले काटे बाजूला कर. वनदेवीने सांगितलं प्रभुजी तुम्हाला ज्या रस्त्याने पुढे जायचंय त्या रस्त्यावरचे काटे दूर करायचे का. प्रभुजीने सांगितलं त्या रस्त्यावरचे काटे दूर करायचे नाही, मी ज्या रस्त्याने चालत आलेलो आहे त्या पाठीमागच्या रस्त्यावरचे काटे काढायचे. वनदेवीला आश्चर्य झालं माऊलीजी. वनदेवी म्हणते आता प्रभुजी तुम्ही तर पुढे गेलेले आहेत, पाठीमागचे काटे काढायची काय गरज आहे. श्रीरामांनी सांगितलं वनदेवी मी पुढे गेलेलो आहे, माझा भाऊ त्यावेळेला अयोध्येमध्ये नव्हता, ज्या वेळेला माझा भरत अयोध्येमध्ये येईल आणि त्याला जेव्हा कळेल की माझा भाऊ वनवासाला गेलेला आहे त्यावेळेला माझा भरत माझ्या पाठीमागे सगळी अयोध्या घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे काटे त्या भरताला टोचल्याशिवाय राहणार नाहीत,
म्हणून हे काटे बाजूला करायचे. वनदेवीने प्रश्न केला, प्रभुजी आपका भाई इतना कमजोर है कि उसको ये काटे चुभेंगे? प्रभू श्रीरामाने सांगितलं, माझा भाऊ माऊलीजी इतका कमजोर नाही की त्याला हे काटे त्रास देऊ शकतील, पण हे काटे ज्या वेळेला तो या रस्त्याने चालेल आणि हे काटे तो पाहिल आणि एखादा काटा त्याच्या पायामध्ये घुसेल आणि जेव्हा त्याला त्रास होईल ना, तेव्हा त्याला या गोष्टीचा त्रास होईल की या काट्यावरून माझ्या भावाला चालावं लागलंय, म्हणून तू काटे हे दूर कर. भरताचं प्रभू श्रीरामावरती किती प्रेम हे जर कोणामुळे कळले असेल तर ते कैकेयीमुळे कळलं, म्हणून कैकेयीचं पहिलं दर्शन. पौरुषम वायुसूनोः, हनुमानामध्ये किती ताकद आहे, किती बलवान आहेत हे कुणामुळे कळलं असेल तर ते कैकेयीमुळे कळलेलं आहे. सख्यम चापी प्लवगंद्रीपते, सुग्रीव कशा पद्धतीने मैत्री निभावून लिहू शकतो हे कोणामुळे कळलं असेल तर कैकेयीमुळे कळलेलं आहे. सौमित्री भक्ती ही, लक्ष्मणावरती उर्मिलेचं किती प्रेम आहे हे जर कोणामुळे कळलं असेल तर ते कैकेयीमुळे कळलेलं आहे. सीता सत्यम, आग्नेमध्ये राहून सुद्धा सीता जशास तशी बाहेर येऊ शकते हे जर कोणामुळे कळलं असेल तर ते कैकेयीमुळे कळलेलं आहे. मम भुजबलम, माझ्या बाहूमध्ये किती ताकद आहे हे जगाला जर कोणामुळे कळलं असेल तर ते कैकेयीमुळे कळलेलं आहे. वैरिणाम वैरभाव, मला एखादा वैरभावाने जरी शरण आला, युद्ध करण्याच्या दृष्टीने जरी शरण आला तरी त्याचा सुद्धा उद्धार होतो हे रावणाच्या रूपाने जगाला कळलं असेल तर त्याला कारण आहे कैकेयी. म्हणून या 8 गोष्टी जगाला कळल्या, त्याला कारण कैकेयी आहे, म्हणून पहिलं कैकेयीचं दर्शन. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा प्रकारचं कैकेयीचं दर्शन घेतलेलं आहे. सगळ्या अयोध्यामध्ये आनंद उत्सव साजरा करायला चालू आहे आणि प्रभू श्रीरामाची भव्य मिरवणूक अयोध्येमधून निघणार आहे. त्यावेळेला सगळे लोक गुलाल उधळायला लागलेले आहेत आणि तो आनंद उत्सव साजरा करून सगळे गुलाल उधळत असताना सीतामैयाने सांगितलं, ए राम भक्तो मत फेको गुलाल, गुलाल उधळू नका बाबा. श्रीरामांनी सांगितलं, अरे इतका आनंद उत्सव साजरा करतात सीता, फेकू दे ना गुलाल. नहीं प्रभुजी मत फेको गुलाल, ये जब गुलाल हमें दिखता है इनका रंग लाल है. जब मैं वनवास में थी और रावण मुझे उठा के ले जा रहा था तब मैं पुकार रही थी, मुझे बचाओ मुझे बचाओ. मुझे बचाने के लिए मानव नहीं आया, कोई दानव नहीं आया, कोई देवता नहीं आई, सबको पुकार रही थी, लेकिन मुझे बचाने के लिए गिद्ध पक्षी हमारा जटायु आया और जटायु ने हमें बचाया. और बचाते समय रावण ने उसके पंख छाटे और छाटने के बाद उसके शरीर में से जो खून बह रहा था ये गुलाल के जैसा उसका खून है. ये गुलाल देखने के बाद उस गिद्ध पक्षी जटायु की मुझे याद आ रही है, मत फेको गुलाल मत फेको गुलाल. असा आनंद उत्सव साजरा करायला चालू आहे. शत्रुघ्न लक्ष्मणजी चौऱ्या ढाळतायत, कौशल्या माता आरती घेऊन पुढे चालते, भरतजी पाठीमागे छत्र घेऊन प्रभू श्रीरामाच्या मागे उभे राहिलेले आहेत, हनुमानजी पुढे आहेत. सगळा आनंद उत्सव साजरा करायला लागले. तेवढ्यामध्ये हनुमानाला भरताची आठवण झाली. भरताला सांगितलं हनुमानजींनी, प्रभू श्रीरामाला आठवण करून दिली. हनुमानजी पाठीमागे गेले, भरताला सांगितलं, आप नीचे मुंडी डाल करके ये छत्र लेके खड़े हैं, आप आगे आ जाइए. नहीं हनुमान जी, पापी प्रभु के सामने नहीं आ सकते, मैं पापी हूं, मैं आगे नहीं आऊंगा. यदि मेरा जन्म नहीं होता तो प्रभु जी को वनवास नहीं मिलता, यदि मेरा जन्म नहीं होता तो मेरे पिताश्री नहीं गुजर जाते, यदि मेरा जन्म नहीं होता तो हमारी 3 माताएं विदुर नहीं बनती, यदि मेरा जन्म नहीं होता तो अयोध्या को इतना दुख झेलना नहीं पड़ता. मैं पापी हूं इसीलिए मैं पीछे ही ठीक हूं, मैं आगे नहीं आऊंगा. ठीक आहे ठीक आहे. हनुमानजी पुढे गेले, प्रभू श्रीरामाला आठवण करून दिली. इतका आनंद उत्सव चालू आहे आणि हनुमानजी भरतजी तर मागेच आहेत. भरतांना पुढे बोलवा. प्रभू श्रीरामाने विचारलं, काय करतात? छत्र घेऊन उभे आहेत. प्रभूजी खाली मान घातलेली आहे भरताने
आणि रडतायत भरतजी. आणि प्रभू श्रीरामाने सांगितलं, हनुमानजी रोने दो भरत को. इतना आनंद उत्सव चल रहा है और रोने दो भरत को. वो छत्र लेकर खड़ा है. हनुमान जी तुम्हाला माहित नाही, जितकं रडायचं तेवढं रडू द्या, पण भरतासारख्या भावाचं छत्र माझ्या डोक्यावरती आहे, म्हणून मी आज अयोध्येचा राजा आहे. रडू द्या भरताला, पण त्याचं छत्र माझ्या डोक्यावरती असणं गरजेचं आहे. अतिशय आनंद उत्सव साजरा करायला चालू आहे. प्रभू श्रीरामाचं राज्य म्हणजे केवळ राज्य नाही आहे, ते धर्मराज्य आहे बरं का, धर्मराज्य. म्हणून रामराज्य येणं म्हणजे काय? रामराज्य येणं म्हणजे धर्मराज्य आहे. जिथं धर्म असतो तिथं विजय असतो, आणि जिथं विजय असतो तिथं आनंद असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्या अयोध्यामध्ये आनंद उत्सव साजरा करायला चालू आहे. प्रभू श्रीरामाचं राज्य म्हणजे धर्मराज्य आहे. आता 1 मिनिट तुम्हाला धर्मराज्य म्हणजे सांगतो. महाभारतात नेतो आणि लगेच परत भारतात आणतो बरं का. महाभारताचा प्रसंग आहे. 12 वर्ष पांडवांना वनवास मिळाला, आणि 12 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही पकडलं की पुन्हा तिथून पुढं 12 वर्ष वनवास, अज्ञातवास. आणि म्हणून 12 वर्ष संपत आले तरी पांडव सापडत नाहीत. हे दुर्योधनाच्या लक्षात आलं, आणि दुर्योधनाने मीटिंग लावली, बैठक लावली हस्तिनापुरामध्ये. सगळे बैठकीकरता उपस्थित झाले. दुर्योधन उठला, आणि उठल्यानंतर दुर्योधनाने प्रास्ताविक केलं. 12 साल हो गए, हम सब ने मिलकर के पांडवों को अज्ञातवास दे दिया, लेकिन 12 साल गुजरने के बाद भी पांडवों का कोई पता नहीं लगा. यदि 12 साल गुजर जाएंगे तो फिर वो राज्य प्राप्त करने के लिए आएंगे, उनको ढूंढने की तैयारी करो. और किसको क्या लगता है, सब अपनी अपनी राय बताइए कि कहां होंगे पांडव. कोणाकोणाला काय वाटतं, कुठे असतील पांडव. अशा प्रकारचा प्रस्तावना त्या ठिकाणी दुर्योधनाने केली, आणि दुर्योधन बसला आणि भाषणवाला उठला. हमें लगता है कि पांडव बीड में होंगे. दूसरा उठला, हमें लगता है पांडव सातारा जिला में होंगे. हमें लगता है पांडव नागपुर में होंगे. बैठो नीचे. सगळ्याची भाषणं झाली, आणि पुन्हा शेवटचं भाषण करण्याकरता भीष्माचार्य उठले. सगळे पत्रकार पेन आणि वही घेऊनच तयार होते बरं का. अगोदर पेन खाली ठेवलेला होता, पण त्यांना वाटलं आता म्हातारा एखादं हेडलाईन दिल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांनी पेन उचलला, आणि भीष्माचार्य भाषणाकरता उठले, आणि भीष्माचार्यांनी सांगितलं, मुझे लगता है की. सगळे टवकारून ऐकायला लागले. मुझे लगता है जहां गौ माता दूध दे रही है, जहां गायें दूध दे रही है, भैंसे दूध दे रही है, जहां आनंद है और जहां फल फूल से पृथ्वी फली है, मुझे लगता है पांडव वहां होंगे. कारण जिथं धर्म असतो तिथं या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून रामराज्य झालंय, हे धर्मराज्य आहे. म्हणून आम्ही हा आनंद उत्सव साजरा करणार, आणि तो आनंद उत्सव आपणही या ठिकाणी साजरा करतोय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल. झाले राम राज्य काय उणी आम्हाशी,
धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हशी. प्रभू श्रीरामाचं राज्य आलं. धरणी फलाफुलाने फळलेली आहे. सगळीकडे आनंद उत्सव आहे. गायी म्हशी दुधाने सगळीकडे महापूर वाहायला लागलेले आहेत. आणि अशा या आनंद उत्सवामध्ये आपण तुम्ही पहा, आपण असं म्हणतो की ज्याचं खावं त्याचं आपण काय करावं, भजन करावं, त्याचं गुणगान गावं. अशा आपल्याकडे म्हणी सुद्धा आहेत. ज्याची खावी पोळी आणि त्याची वाजवावी. आजही तुम्ही पंढरपूरमध्ये बघा, दिवसभर काही भिकारी लोक, काही मागणारे लोक घाटावरती बसलेले असतात आणि घाटावरती बसून दिवसभर एक 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 रुपया जमा करतात आणि कैकाडी बाबाच्या मठामध्ये जाऊन दुपारी त्या ठिकाणी कैकाडी बाबाचा शिरा खातात बरं का. आणि ते भिकारी लोक पांडुरंगाचं भजन करत नाहीत, माऊलीचं भजन करत नाहीत. त्यांचं भजन वेगळंच आहे बरं का. अंग विठ्ठला पांग फिटला, कैकाडी बाबा गुरु भेटला. त्यांचं भजन हे बरं का. कुठं? पंढरपुरात राहून. त्यांना एक सुशिक्षित बेकार तिथं गेला आणि सुशिक्षित बेकाराने विचारलं, राहता पांडुरंगाच्या दारात, मागता पांडुरंगाच्या दारात आणि भजन कैकाडी महाराजाचं. त्यांनी सांगितलं अर्ध्या हळकुंडात पिवळा होऊ नको. मागत जरी असलो पांडुरंगाच्या दारात तरी दुपारच्या जेवणाची सोय आमची जर कोण करत असेल तर बाबा करतो, म्हणून आम्ही भजन त्याचं करतो. तसं रामराज्य झालं, आनंद साजरा झाला. हे कोणामुळं झालं असेल तर प्रभू श्रीरामामुळं झालं, म्हणून आम्ही आता त्याचं भजन. राम वेळा वेळा आम्ही गाऊ, राम वेळा वेळा आम्ही गाऊ, राम वेळा वेळा आम्ही गाऊ ओविये. राम वेळा वेळा वेळ वेळा आम्ही गाऊ ओविये. राम वेळा वेळा आम्ही गाऊ ओविये. राम वेळा वेळा आम्ही गाऊ ओविये. राम वेळा वेळा वेळ वेळा आम्ही गाऊ ओविये. राम वेळा वेळा आम्ही गाऊ ओविये. हे दलित कांडिता जेविता, दलित कांडिता जेविता देवी. राम वेळा वेळा आम्ही गाऊ ओविये. राम वेळा वेळा आम्ही गाऊ. दलित कांडिता, दलित कांडिता जेविता गे बाईये. राम वेळा वेळा आम्ही गाऊ ओविये. राम वेळा वेळा आम्ही गाऊ ओविये. राम वेळा वेळा आम्ही गाऊ ओविये. दलिता कांडिता जेविता गे बाईये. दलिता कांडिता जेविता गे बाईये. राम वेळा वेळा आम्ही गाऊ ओविये. दलिता कांडिता जेविता गे बाईये. दलिता कांडिता जेविता गे बाईये बाईये हो. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, म्हणून आम्ही प्रभू श्रीरामाचं भजन वेळोवेळेला करणार आहेत. दळताना करणार, बसताना करणार, उठताना करणार. जसं जनाबाई पांडुरंगाचं भजन करायचं ना तसं आम्ही आता दळताना, उठताना, बसताना त्या प्रभू श्रीरामाचं भजन करणार बरं का.
दळिता कांडिता दलिता कांडिता दळिता कांडिता हा दलिता कांडिता तुझ गाईन रे अनंता तुझं गाईन रे अनंता गाईन रे अनंता तुझं गाईन रे अनंता तुझं गाईन रे अनंता तुझं गाईन दलिता कांडिता तुझं गाई रे अनंता तुझं गाईन रे अनंता तुझं गाईन अनंता दलिता कांडिता तुझं गाईन रे अनंता तुझं गाईन रे अनंता तुझं गाईन रे अनंता अनंता जसं भजन त्या ठिकाणी तुकोबरायांनी केलं, जनाबाई महाराजांनी केलं, तसंच आपल्याला सुद्धा हा आनंद उत्सव आता अतिशय थाटामाटात साजरा करायचा. ज्या गोष्टी करता आपण 500 वर्षापासून वाट पाहिलेली आहे, मुघल सल्तनतचा क्रूर बादशहा बाबराने 1526 ला प्रभू श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी भारतावरती राज्य करण्याकरता तो आला. 1526 ला बाबराचा या देशामध्ये पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर तो पराभव बाबराच्या एवढा जिवारी लागला, त्याने पुन्हा सैन्य उभं केलं आणि सैन्य उभा करून पुन्हा भारतावरती चाल करून आला आणि 1527 ला दुर्दैवाने बाबराचा विजय झाला आणि विजय झाल्यानंतर त्याने ठरवलं की आपल्याला हा विजय इतका मोठ्या प्रमाणात साजरा करायचा की हिंदू अस्मितेचं, प्रभू श्रीरामाचा अयोध्येतलं मंदिर नष्ट करून टाकायचं आणि तिथं मस्जिद उभा करायची. म्हणून त्या बाबराचा सेनापती मीर बाकीने अयोध्या या ठिकाणचं प्रभू श्रीरामाचं जे मंदिर प्रभू श्रीरामाचे पुत्र लव आणि कुशाने बांधलेलं होतं, ज्याचा उद्धार जीर्णोद्धार राजा विक्रमादित्याने केलेला होता, ते मंदिर बाबराचा सेनापती मीर बाकीने उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्याच्या जागेवरती त्याच्या राजाच्या नावाने, बाबराच्या नावाने बाबरी मस्जिद उभी केली आणि 500 वर्षापासून सर्व रामभक्त त्या गोष्टीकरता लढा देत होते आणि तो लढा देत असताना आतापर्यंत जवळजवळ प्रभू श्रीरामाच्या मंदिराकरता 76 लढाया झाल्या आणि या 76 लढायांमध्ये 2 लाख ते 3 लाख रामभक्तांना आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलेलं आहे. काय म्हणत असेल त्यांचा आत्मा त्या वेळेला. तिथून पुढे सुद्धा अनेक वेळेला लढाया झाल्या, पण हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. पुन्हा इंग्रजाचं शासन गेल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1992 ला कार सेवा करण्याचं ठरलं. कार सेवा म्हणजे काय? अयोध्या या ठिकाणी जायचं, शरयू मधली ओंजळभर माती घ्यायची, जिथं प्रभू श्रीरामाचा जन्म झालेला आहे त्या जागेवरती नेऊन टाकायची, दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. त्याच्याकरता संपूर्ण भारतातून अनेक रामभक्त अयोध्येला गेले बरं का. आणि त्यावेळेला आपल्या वडवणी तालुक्यामधून सुद्धा भरपूर रामभक्त अयोध्याला गेलेले होते. त्यामधले बाहेगावांचे काय त्यांचं नाव, पंजाबराव मस्के, माधव बाप्पू, केशवदादा, आणखी 10-15 असे रामभक्त इथून कार सेवा करण्याकरता अयोध्येला गेलेले होते. पण त्यावेळेला कार सेवा करत असताना सुद्धा अमानुषपणे गोळीबार करण्यात आला, राम भक्तावरती गोळ्या चालवण्यात आल्या. त्यामध्ये कोठारी बंधूंची सुद्धा प्राणाचं बलिदान दिलं. ते जैन समाजाचे होते बरं का कोठारी बंधू, त्यांच्या सुद्धा प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी गेलं. पण विजय मिळत नव्हता. पण काही जे राम भक्त होते त्यांनी हातामध्ये टिकाव घेतल्या, फावड्या घेतल्या, कुदळी घेतल्या आणि जो कलंकित अशा प्रकारचा ढाचा
500 वर्षापासून हिंदुस्थानच्या डोक्यावरती होता, तो बाबरी मस्जिदचा ढाचा पाडला आणि त्या ठिकाणी छोटा चबुतरा तयार करून प्रभू श्रीरामाची छोटी मूर्ती तिथं मांडली. आणि जसा आनंद उत्सव आपल्याला झाला तसा आनंद आपल्याला तेव्हा सुद्धा तिथल्या राम भक्तांना झाला. पण तेव्हा वाद तयार झाला की ही जागा नेमकी हिंदूंची का मुस्लिमांची, आणि त्या जागेला सील करण्यात आलं. 2002ला केस कोर्टामध्ये दाखल झाली. वेगवेगळ्या पद्धतीने याचिका टाकल्यानंतर त्याच्यावरती खटला चालवला गेला आणि 2019 मध्ये तो सुवर्ण दिवस उजाडला आणि निर्णय लागला की ही जी विवादित जागा आहे 2.77 एकर म्हणजे 2.25 एकर जागा, ही कोणत्या मस्जिदीची जागा नसून ही प्रभू रामाच्या जन्माची जागा आहे आणि इथं श्रीराम मंदिरच झालं पाहिजे. जसा आनंद आपल्याला झाला तसा श्रीराम भक्तांना झाला. आणि मग असं ठरलं की आता प्रभू श्रीरामाची दिव्य अशा प्रकारची प्राणप्रतिष्ठा करायची. मुहूर्त काढला. हिंदू बांधवांचा सर्वात महत्वाचा असणारा सण गुढीपाडवा 25 मार्च 2020चा. पण दुर्दैवाने त्याच कालखंडामध्ये भारतावरती आणि संपूर्ण जगामध्ये कोरोनाचं सावट आलं आणि आपल्याला ती प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात साजरी करता आली नाही. पुन्हा सुयोगाने कोरोनाचं संकट निघून गेलं आणि निघून गेल्यानंतर राम भक्तांनी ठरवलं की आता अशी प्राणप्रतिष्ठा करायची नाही, भव्य श्रीराम मंदिर उभं करायचं आणि मग प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करायची. त्याच्यासाठी निधी संकलन अभियान राबवलं गेलं. तेच निधी संकलन अभियान संपूर्ण भारतात राबवलं गेलं. तेच बीड जिल्ह्यात आलं. बीड जिल्ह्यामार्फत वडवणी तालुक्यामध्ये आलं आणि वडवणी तालुक्यामध्ये सुद्धा आपण भव्य दिव्य स्वरूपाचं ते अभियान राबवलं. त्या अभियानामध्ये प्रामुख्याने नियोजन करण्याकरता आमचे डॉक्टर बोंगाणे साहेब असतील, माऊली निपटे असतील, अण्णा महाराज दुटाळ असतील, संजय भाऊ आंधळे असतील, मी असेल, असे अनेक रामभक्त, शिवाजी तात्या टकले असतील, अशा अनेक रामभक्तांनी, आमचा तालकेश असतील, बीडचे राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे सगळे पदाधिकारी असतील, त्यांनी एवढं भव्य दिव्य नियोजन या वडवणी तालुक्यामध्ये केलं. आपण प्रभू श्रीरामाची रथ यात्रा तेव्हा निधी संकलनाच्या वेळेला काढली आणि वडवणी तालुक्यातून अयोध्या या ठिकाणचं श्रीराम मंदिर उभा करण्याकरता 13 लाख रुपयाचा निधी आपण इथून अयोध्येला पाठवला होता. आणि आज ते अयोध्या या ठिकाणचं भव्य मंदिर उभं राहतंय. आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की बनाएंगे मंदिर, आता बनाएंगे नहीं बाबा, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का दाम बनाएंगे मंदिर, बन गया है मंदिर. एक ताली हात वरती करा सर्वांनी, हात. ए बाबा क्या आनंद है, अयोध्या भी झूम रही है, वडवनी भी झूम रही है, क्योंकि मेरे राम लल्ला अयोध्या में पधारे हैं. सपना पूरा हो गया है, हमने तमन में टाना, हर हद को हम देख रहा है जमाना. सामुदायिक भजन में और सामुदायिक भोजन में बहुत आनंद आता है. अब हमें नहीं छुपाना दिल में आदत, चाहे कुछ भी हो जाम, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. जय श्री राम, जय श्री राम. काय उत्सव आहे महाराज, काय आनंद आहे. आज संपूर्ण भारत देश दिवाळी साजरी करतोय. प्रत्येकाने दारासमोर गुड्या लावलेल्या आहेत, सगळ्या जणांनी सडा संवर्जन केलेलं आहे, रांगोळी काढलेल्या आहेत आणि सगळा देश हा आनंद उत्सव साजरा करतोय. पण आपल्या वडवणीवाल्यांचं भाग्य असं आहे, या 13 लाखातून प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं राहतंय. मंदिराकरता माऊली देणगीची गरज होती 900 कोटीची आणि भारतातल्या राम भक्ताने प्रभू श्रीरामाला एवढी देणगी दिली, 3300 कोटी रुपये जमा झाले. 3300 कोटी.
ते 3300 कोटी बँक ऑफ बडोदा आणि नॅशनल बँक ऑफ पंजाब मध्ये एफडी करून ठेवले आणि त्या एफडीचं जे व्याज झालं त्या व्याजावरच मंदिर उभं राहतंय. ती एफडी मोडायची गरज लागली नाही. आता म्हणलं बघा मागून कुणीतरी मग त्या एफडीचं काय करणार आहे? जरा दमधरा ना हाय का नाही? अरे आता शिक तर अयोध्या झाली आहे, मथुरा आता शिक अयोध्या झाली, आणखी काशी बाकी आहे, आणखी मथुरा बाकी आहे. एफडी मोडायची पण काशीला मोडायची, मथुरेसाठी मोडायची आहे आणि काशीतलं सुद्धा भव्य मंदिर त्या ठिकाणी आपल्याला बांधायचं आहे आणि विश्वेश्वराची सुद्धा पुन्हा तेवढ्या थाटामाटामध्ये जो राम कलाए है, जो राम कलाए हम उनको लाएंगे भारत में, फिर एक बार हमें तो राम कलाएंगे, काशी में एक बार हम तो राम कलाएंगे. जय हो जय हो. जो राम को लाएंगे हम उनको लाएंगे, मथुरा में एक बार हम तो राम को लाएंगे. जय जय राम राजा राम, जय जय राम राजा राम. आता काशीचं सुद्धा मंदिर उभं करायचं आहे, मथुरेचं मंदिर उभं करायचं आहे आणि हा उत्सव साजरा करायचा आहे. इतका आनंद देशामध्ये आहे, सगळं देश या ठिकाणी दिवाळी साजरी करतोय बरं का. ज्या वेळेला आम्ही निधी संकलनासाठी जायचो ना महाराज, त्यावेळेला काय अनुभव असायचे आमच्याबरोबर ही सगळी मंडळी. भाग्य लागतं या सगळ्या गोष्टी करता. एक प्रसंग निधी संकलनाचा तुम्हाला सांगतो. आम्ही उपळी गावामध्ये निधी संकलनासाठी जेव्हा गेलो त्यावेळेला अशा प्रकारची मिरवणूक काढली, पुन्हा भाषण वगैरे झाली, निधी जमा करत होतो, पावत्या लेत होतो. त्यावेळेला शेजारी एक 4 जागेवरती लुगडं फाटलेली एक आजीबाई उभी होती. तिलाही असं वाटत होतं की माझी सुद्धा देणगी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला गेली पाहिजे, माझा सुद्धा एखादा दगड तिथं लागला पाहिजे. पण तिला वाटत होतं माझी स्वीकारतील का देणगी, मला भेटेल का देणगी द्यायला. तिथे जवळ यायला लाजत होती, कचरत होती. आमचं निधी संकलन पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या आजीजवळ गेलो आणि म्हटलं, आजीबाई काय इच्छा आहे तुमची? तिने सांगितलं मलाही श्रीरामाच्या मंदिराकरता देणगी द्यायची आहे. आम्ही म्हटलं द्या ना. त्यांनी सांगितलं मला देता येईल की नाही, मला असं वाटलं म्हणून मी दूर उभी आहे. आणि म्हातारीने त्या कळकटलेल्या मळकटलेल्या लुगड्याच्या गाठीमध्ये बांधून आणलेली 500 रुपयाची नोट बाहेर काढली आणि तिने सांगितलं हे मला प्रभू श्रीरामाला द्यायचे. तिची पावती तयार झाली महाराज. आज तिच्या त्या 500 रुपयातून सुद्धा प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं राहतंय. आज त्या आजीला काय वाटत असेल, काय तिचं अंतःकरण बोलत असेल. मला असं वाटतंय तिनं सुद्धा तिच्या दारामध्ये रांगोळी काढली असेल. त्या कुप्प्यातल्या आजीने सुद्धा ते मळालेलं कळकटलेलं 3 जागेवरती फाटलेलं तेच लुगडं धुवून पुन्हा अंगावरती सकाळी परिधान केलं असेल. तिने सुद्धा तिच्या दारामध्ये गुढी उभी केली असेल. तिने सुद्धा पुष्प आणले असतील आणि हे मंदिर उभं राहत असताना ती सुद्धा म्हणत असेल, मेरे झोपड़ी के भागात खुल जाएंगे राम आएंगे. म्हणा 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 सगळे. मेरे झोपड़ी के भागात खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के मेरे झोपड़ी के राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग
आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। आता या देशावरचं सगळं संकट निघून जाणार आहे आणि आता इथून पुढे फक्त देशामध्ये आनंद उत्सव असणार आहे, कारण आता इथून पुढे राम राज्य येणार आहे। हे मंदिर म्हणजे फक्त मंदिर नाही, राम मंदिर निर्माण म्हणजे राष्ट्र निर्माण आहे बरं का। राष्ट्र निर्माण, जग निर्माण होणार आहे, भारत देश निर्माण होणार आहे आणि इथून पुढे आता जगावरती कोणतंही संकट नसणार आहे, कारण आता प्रभू श्रीरामाचं राज्य असणार आहे आणि हिंदूंचं राज्य असणार आहे। फक्त आता इथून पुढे कोणी ओरडणाऱ्याच्या आणि बोंबलणाऱ्याच्या मागे लागू नका बरं का। पाठीमागच एक जण ओरडला, वनवासामध्ये प्रभू श्रीराम गेले आणि तिथं काय खात असतील? आर गद्दू, तुला खाण्याची काळजी पडली का? प्रभू श्रीराम वनवासात कसे गेले, तिथं त्यांनी काय खाल्लं, ते कसे राहिले ते सांगायला आम्ही आहेत ना, तुझी गरज नाही, तू ते सांगू नको। त्यांनी काय खाल्लं काय नाही खाल्लं आम्ही बघू, फक्त तू घाण खाऊ नको। विठाला 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 विठाला। म्हणून अतिशय आनंदाचं वातावरण आहे। म्हणून येथून पुढं स्वतःला गर्व महसूस करा, स्वतःवरती अभिमान जागृत करा की आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत, हिंदू मधून जन्माला आलेलो आहोत। म्हणून इथून पुढे एकच गोष्ट करायची, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो। हा स्वाभिमान अंतःकरणामध्ये बाळगा। काय आनंदाची गोष्ट आहे महाराज, संपूर्ण प्रांतामध्ये, देवगिरी प्रांतामध्ये सगळ्यात जास्त अभियान जर कुठं राबवलं गेलं असेल तर ते आपल्या वडवणी तालुक्यामध्ये राबवलं होतं बरं का। वडवणी तालुक्यामध्ये 52 गाव आहेत एकूण वडवणी तालुक्यामध्ये। त्या 52 गावापैकी जवळजवळ 30 गावामध्ये तेव्हा रथयात्रा काढली होती, वडवणी शहरामध्ये रथयात्रा काढली होती। आणि आता अक्षदाचा कलश सुद्धा संपूर्ण वडवणी तालुक्यामध्ये संपूर्ण निधी संकलन अभियानाने फिरवला। त्यामध्ये आमचा तालकेशजी असेल, संजू भाऊ असतील, किती आनंद महाराज। ते आमचे संजू भाऊ, ज्या वेळेला आम्ही अक्षदाचा कलश काल परवा खडकी आणि देवळामध्ये घेऊन गेलो, त्यावेळेला 80 वर्षाच्या आजीबाई, हा तरुण मुलगा, आणि त्यांच्या सुद्धा पाया पडायच्या। ते म्हणले अरे माझ्या पाया, मी म्हणलं हे तुमचं दर्शन नाही, तुम्ही प्रभू श्रीरामाचा कलश घेऊन आलात ना, रामाचे प्रतिनिधी, म्हणून हे तुमचं दर्शन आहे। आणि वडवणीचं भाग्य बघा, वडवणीमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने अभियान राबवल्यामुळं प्रभू श्रीरामाला सुद्धा असं वाटलं पाहिजे, वाटलं असेल की वडवणीचा एखादा तरी प्रतिनिधी माझ्या अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठेसाठी असला पाहिजे। म्हणून प्रभू श्रीराम काय कोणा एकाचे नाहीत, प्रभू श्रीराम गरीबाचे नाहीत, प्रभू श्रीराम श्रीमंताचे नाहीत, प्रभू श्रीराम फक्त मोठ्याचे नाहीत, प्रभू श्रीराम सर्वसामान्याचे आहेत, प्रभू श्रीराम केवटाचे आहेत, प्रभू श्रीराम निषादाचे आहेत। तसं श्रीरामाला वाटलं असेल वडवणीतला एखादा तरी प्रतिनिधी अयोध्या या ठिकाणी असला पाहिजे। म्हणून जो भंगार गोळा करणारा मुलगा आहे, आपल्या वडवणीला किती मोठा सन्मान मिळाला ते सांगतो, जो दररोज भंगार गोळा करतो, स्वतःचा उदरनिर्वाह चालवतो, असा भंगार गोळा करणारा मसनजोगी समाजाचा मुलगा, त्याला अयोध्येवरून प्रभू श्रीरामाचं निमंत्रण आलेलं आहे बरं का। जे निमंत्रण आमदाराला नाही, जे निमंत्रण खासदाराला नाही, जे निमंत्रण मंत्र्याला नाही, ते निमंत्रण मसनजोगी समाजाच्या भंगार गोळा करणाऱ्या वडवणी शहरातल्या बालाजी शेनुरे नावाच्या त्या मुलाला मिळालेलं आहे। आज त्या बालाजी शेनुरेचं अंतःकरण काय म्हणत असेल हो,
काय त्याचे भाव असतील त्याच्या अंतःकरणामध्ये. आज मोदीजीच्या मांडीला मांडी लावून तो प्रभू श्रीरामाची त्या ठिकाणी पूजा करतोय, प्राण प्रतिष्ठा करतोय. हा सन्मान बालाजी शेनुरीचा जितका आहे तितकाच सन्मान प्रभू श्रीरामानी संपूर्ण वडवणीकराचा केलेला आहे. हे आपल्यासाठी भाग्य भाग्य. आणि म्हणून हा आनंद उत्सव सगळीकडे मोठ्या थाटा आणि माटामध्ये साजरा होतोय. इतका हा भव्य दिव्य सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. म्हणून आता इथून पुढे कोणाच्या स्वप्नात सुद्धा दुःख येणार नाही. अभंगाचं तिसरं. स्वप्नी ही दुःख कोणी, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी ही दुःख कोणी, स्वप्नी ही दुःख कोणी, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी ही दुःख कोणी. नामाच्या गजरे भाय सुटले कळी काळा, गजरे भय सुटले कळी काळा. राम वेळो वेळा आम्ही, राम वेळो वेळा आम्ही गाबू ओवी, राम वेळो वेळा आम्ही, राम वेळो वेळा आम्ही, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवी, राम वेळो वेळा वेळो वेळा. स्वप्नामध्ये सुद्धा आता कोणाला दुःख राहत नाही. ज्या वेळेला प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये आले त्यावेळेला सर्वांना आनंद झाला. कोणाच्याही जीवनामध्ये दुःख शिल्लक राहिलं नाही. कारण जेव्हा रामतत्व प्राप्त होतं त्यावेळेला जगातलं दुःख नष्ट होऊन जातं. बरं का, सर्व दुःख नष्ट होऊन जातं. आपलं कोणाचंच काहीच सारखं नाही, सर्वांचं नाव सारखं नाही, सर्वांचं रूप सारखं नाही, सर्वांचं दिसणं सारखं नाही, सर्वांचं शरीर सारखं नाही, पण प्रत्येकाच्या वा वा. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हात वर करा, हात वर करा, हात वर करा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अयोध्येमधून प्रभू श्रीराम तुमच्या सर्वांकडे बघतोय बरं का. सगळ्याचं तिकीट फिक्स झालंय स्वर्गाचं. कुणीच आता मागे राहणार नाही. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. आता या मोठ्या प्रमाणामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होते. मोदीजी या ठिकाणी कलश घेऊन प्राण प्रतिष्ठा करण्याकरता जात आहेत. आता भारतातला प्रत्येक मुलगा इथून पुढे प्रभू श्रीरामाचं नाव घेणार आहे. प्रत्येक मुलगा ना मुलगा, प्रत्येक व्यक्ती, स्त्रिया पुरुष, फक्त राममय जग होणार आहे. हर घर में बये कहीं ना. हात वरती करा सर्व. जय श्रीराम. हर घर में बये कहीं ना, हे कहीं नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय हो जय हो. जय श्री राम. जय श्री राम. हर घर में हर घर में मेरे भारत का बच्चा बच्चा जय
काय आनंद आहे महाराज, भाग्यवान आहे तो आपण. येथून पाठीमागच्या कितीतरी पिढ्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराकरता खपल्या, झिजल्या, प्राणाचं बलिदान दिलं. आजची पिढी भाग्यवान आहेत, हे डोळे भाग्यवान आहेत, हे मुख भाग्यवान आहे, हे सर्वांचं शरीर भाग्यवान आहे की आज आपल्याला प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये विराजमान होताना पाहता येतंय. हे सगळे भाग्यवान आहेत. सकाळपासून मला एक गोष्ट भावणारी तुम्हाला सांगू का? सकाळपासून मी बघतोय बरं का, सकाळपासून मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली. मला सगळ्याचे चेहरे सारखे दिसत नाहीत. जे चेहरे मी काल सगळ्याचे पाहिले तसे चेहरे मला दिसत नाहीत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद मला दिसतोय, वेगळं तेज दिसतंय. जितक्या माता भगिनी आहेत तेवढ्या चेहऱ्यामध्ये सीता मैया दिसते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये पुरुषांच्या प्रभू श्रीराम दिसतायत. प्रभू श्रीराम मलाच नाही, तुम्ही सुद्धा एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघा, बघा एकमेकाच्या चेहऱ्याकडे. तुम्हाला श्रीराम दिसल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येकाला श्रीराम दिसतायत कारण आता श्रीराम आलेले आहेत आणि त्या श्रीरामाचा उत्सव संपूर्ण जग साजरं करतंय, देश साजरा करताय. म्हणून ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आता आपल्याला प्रभू श्रीरामाने सुख दिलंय. आता हे सुख आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. हे तुका म्हणे रामे सुख दिले आपुले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले आपुले, तुका म्हणे राम सुख दिले आपुले, तुका म्हणे राम राम सुख दिले आपुले. तुका म्हणे सुखे दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. हे तया गर्भवासी ने जाने कुंटले कुंटले, तया गर्भवासी ने जाने कुंटले, राम वेळो वेळा आम्ही गाऊये राम वेळो वेळा आम्ही गाऊये. तया गर्भावासायेने जाणे खुंटले, तया गर्भावासायेने जाणे खुंटले, राम वेळो वेळा आम्ही गाऊ होविये, राम वेळो वेळा वेळा गाऊ खुमा जय विठोबा रखुमा ठोपा रखुमा. हात वरती करा सर्वांनी, सर्वांनी हात वरती करायचं. ए बाबा कॅमेरेवाले, शूटिंग वाले घ्या हे सगळं, कळू द्या जगाला प्रभू श्रीराम येतोय. एक ताल, एक आवाज आला पाहिजे, एक टाळी, एक. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, बोला बोला राम राम जय जय राम. एका तालात, एका तालीत, एका तालात राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय
राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम राम जय जय राम 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 जय जय राम श्री राम राम जय प्रभु जय राम रामचंद्र भगवान की जय। 500 वर्षानंतर साजरा होत असलेला हा आनंद जगामध्ये टिकून राहणार आहे बरं का. आणि हेच वडवणीचं कीर्तन सुद्धा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत टिकणार आहे. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत. काय आनंद आहे महाराज तो. नाहीतर काय भाग्य. मी आज स्वतःला सुद्धा भाग्यवान समजायला लागलोय. नाहीतर काय महाराज माझी काय योग्यता. सामान्य मुलगा मी कष्टकऱ्याचा शेतकऱ्याचा. पण आज संपूर्ण चौंडेश्वरी उत्सव समिती असेल, रामनवमी उत्सव समिती असेल, निधी संकलन समिती असेल, संपूर्ण समाज बांधव असतील, शाकंभरी पौर्णिमा महोत्सवाचे संपूर्ण कार्यकर्ते असतील, सर्वांनी हे सद्भाग्य माझ्या पदरामध्ये टाकलं. हे माझं भाग्य आहे बरं का. माझं सुद्धा भाग्य आहे. हे कीर्तन जन्म चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. आणि हा आनंद सुद्धा तोपर्यंत टिकणार आहे. नाहीतर निधी संकलनामधली माझी छोटीशी जबाबदारी होती बरं का माऊलीजी. एक त्याच्यातला छोटा घटक आहे. मी काय फार मोठं कार्य केलेलं नाही. आम्ही ज्या वेळेला नोव्हेंबरमध्ये या सगळ्या उत्सवाच्या नियोजनासाठी बसलो, आमचे अण्णा महाराज दुटाळ असतील, संजू भाऊ असतील, डॉक्टर बोंगाणे साहेब असतील, तालकेशजी असतील, बहिरवाळ सर असतील, आम्ही सर्व नियोजन करण्याकरता बसलो. त्यावेळेला आम्हाला 2 दिवसाचा उत्सव ठेवायचा होता. संध्याकाळी पाचपोर संजय महाराज पाचपोरांचं कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आदरणीय गुरुवर्य ढोक महाराजांचं कीर्तन होणार होतं बरं का. नोव्हेंबरला ढोक महाराजांना फोन लावला, पाचपोर महाराजांना फोन लावला. महाराज म्हटले आम्ही इथं राहणार नाहीत, आम्ही जाणार आहेत अयोध्येला. आणि म्हणून आम्ही मध्यमवर्गीय सगळ्या कीर्तनकारांना फोन लावला. ते म्हणले आमच्या मठावर आम्ही कीर्तन करणार आहेत, आम्हाला यायला वेळ नाही. आणि निधी संकलन समिती असेल, संपूर्ण चौंडेश्वरी उत्सव समिती असेल, रामनवमी उत्सव समिती असतील, संपूर्ण तरुण बांधव असतील, श्रीराम भक्त असतील, सर्वांनी सांगितलं की महाराज तुम्ही जरी सर्वात छोटे असले तरी आता ही जबाबदारी तुमच्याच डोक्यावर आहे. म्हणून आज माझं भाग्य आहे तुम्ही वडवणीकरांनी पदरामध्ये घेतलं. आणि आज प्रभू श्रीरामाच्या उत्सवाचं हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकणारी ही सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली. मी सुद्धा भाग्यवान आहे. विठाला 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 विठाला. म्हणून हा आनंद उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा झालाय. संपूर्ण देश हा उत्सव साजरा करताय. आपल्याला आता इथून पुढे मोदीजींच्या हस्ते अयोध्या येथे होत असलेली ही प्राणप्रतिष्ठा आपल्या डोळ्याने पाहिजे आहे. जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत कुणीही जागा सोडायची नाही. बरोबर 12:29 प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे. फक्त 84 सेकंदाचा तो मुहूर्त आहे. जो मुहूर्त हजारो वर्षातून एकदा येतो तोच तो मुहूर्त आहे. ज्या मुहूर्ताला प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता तोच मुहूर्त आज सुद्धा काढलेला आहे. म्हणून आपल्याला तो मुहूर्त साधायचा आहे. म्हणून आता मी जास्त वेळ न बोलता आपल्याला त्या उत्सव संपूर्ण बघायचा आहे. बघत असताना सगळेजण थोड्या वेळाने ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर खाली बसतील. इथं भजन चालू राहील आणि तिकडचं बघायला चालू राहील. कुठपर्यंत? 12:29 पर्यंत. 12:29 प्रमुख मंडळींच्या हस्ते आरती होईल. त्या प्रमुख मंडळींचा नामनिर्देश केला जाईल. ती प्रमुख मंडळी या ठिकाणी किंवा मंदिरामध्ये आरती करतील. आपण सर्वांनी सुद्धा त्या महाआरती करता उभं राहायचंय. त्या सर्व मंडळींची सुद्धा यादी आलेली आहे. पण जोपर्यंत त्या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत आपण हा उत्सव भजन करत 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 पाहायचा आहे आणि आपण डोळे भरून याचा आनंद घ्यायचा आहे. पुनश्च एकदा मी या संपूर्ण राम मंदिर महोत्सव समितीचे, संपूर्ण समाज बांधवांचे, राम भक्ताचे, निधी संकलन समिती वडवणी तालुका, श्रीराम नवमी उत्सव समिती वडवणी तालुका, चौंडेश्वरी माता उत्सव समिती वडवणी तालुका आणि तमाम राम भक्तांना
पुनश्च एकदा धन्यवाद देऊन माझ्या या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम